आपल्याकडे जुनं ते सोनं असं म्हटलं जातं, म्हणून अनेक जण जुन्या काळातील वस्तू वाहन आठवणी म्हणून जपून ठेवत असतात. मात्र या जुन्या वाहनांना सांभाळून ठेवण्यात तितकीच मेहनत देखील घ्यावी लागते आणि इतकी मेहनत घेऊन सांभाळून ठेवलेल्या आणि डोळ्याला थक्क करणाऱ्या विंटेज कार आणि दुचाकींची रॅली कोल्हापुरात निघाली आहे. प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून विंटेज ओनर्स क्लबच्या वतीने काढण्यात आलेल्या या रॅलीमध्ये 100हून अधिक दुचाकी व 4 चाकी सहभागी झाल्या होत्या. कशा होत्या गाड्या आणि काय होतं या रॅलीमध्ये, चला तर मग पाहूयात. BMW, BSA, रॉयल एनफील्ड, जावा, HD, वेस्पा, लॅम्ब्रेटा, यामाहा, राजदूत, लक्ष्मी 48, इन्सोंटी, होंडा, विजय सुपर स्कूटर यासारख्या अनेक जुन्या कंपन्यांच्या 1937 पासूनच्या मात्र जीवापड जपून ठेवलेल्या या सुंदर गाड्या आपल्याला कोल्हापुरात देखील पाहायला मिळतात. आपल्या घरातील एखादी जुनी गाडी सांभाळून आणि जपून ठेवायला काही जणांना आवडत असते. अशाच प्रकारच्या विंटेज गाड्या जपणाऱ्यांची संख्या कोल्हापुरात मोठी आहे. या गाड्यांच्या मालकाकडून 2016 पासून कोल्हापूर विंटेज ओनर्स क्लब चालविला जातो, ज्यामध्ये 200हून अधिक विंटेज गाड्यांचे मालक सहभागी होतात. 2016 पासून विंटेज ऑटोमोबाईल क्षेत्रात हा क्लब कार्यरत आहे. 2016 पासून आम्ही दर 26 जानेवारीला कोल्हापुरात एक विंटेज रॅलीचं आयोजन करतो. तर या रॅलीचं आयोजन करण्यामागचा उद्देशच असा आहे की लोकांच्या घरात ज्या गाड्या जुन्या होऊन ज्या चालू नाही आहेत, ज्या खराब होत चाललेल्या आहेत, त्या गाड्या लोकांनी जोपासाव्या. त्या गाड्यांचं जे काय एक वैभव आहे, जे आत्ताच्या पिढीला कळलं पाहिजे की गाड्या कशा चालतात, काय असतात, पूर्वी गाड्या कशा होत्या, त्यांच्या काय सिस्टीम होत्या. आता सगळं इलेक्ट्रॉनिक झालेलं आहे, पण पूर्वी एवढं इलेक्ट्रॉनिक काही नव्हतं. त्यामुळे कसं होतं की जर का ह्या सिस्टीम, या गोष्टी लोकांना आत्ताच्या पिढीला कळाल्या, की ESD ला किक कुठे येत होती, BMW ला शाफ्ट ड्रिव्हन कसं होतं, या गोष्टी लोकांना कळाव्यात, म्हणूनच हा क्लब आम्ही चालू केलेला आहे. आजच्या रॅलीमध्ये 1937 पासून ते 1990 पर्यंतच्या सर्व गाड्या सामील आहेत. आम्ही अशा कुठल्याही पर्टिक्युलर ब्रँड वाईज गाड्या बघितलेल्या नाही आहेत. टोटल सगळ्या गाड्या, म्हणजे ती गाडगे पाटलांनी प्रोडक्शन केलेली 60cc KGP म्हणजे आपली लक्ष्मी गाडी असो, तर कॉन्स्टलेशन 750 पर्यंत, किंवा मर्सिडीज असो किंवा फिएट असो, या सर्व गाड्या ज्या लोकांनी जोपासलेल्या आहेत, त्या सगळ्या गाड्या आम्ही या रॅलीमध्ये सहभागी करून घेतो. ज्यावेळी हा 2016ला क्लब चालू झाला होता, तो आम्ही एक 20 ते 25 लोकांपासून हा क्लब चालू केला होता. पण आज या क्लबमध्ये प्लस 200 गाड्या आहेत, लोक आहेत ज्या गाड्या जोपासतायत, ज्या गाड्या मेंटेन करतायत आणि या रॅलीसाठी आणतायत. अशा जुन्या गाड्या ठेवणं जितकं सोपं आहे, तितकंच अवघड त्याला सांभाळणं देखील आहे. अनेक जुन्या गाड्यांचे स्पेअर पार्ट आता उपलब्ध नाही आहेत. अशा वेळी या गाड्यांचे मालक ते स्पेअर पार्ट एक तर विदेशातून मागून घेतात किंवा तो पार्ट तयार करावा लागतो. त्यामुळे देखील गाड्यांचे मालक अशा गाड्या रस्त्यावर घेऊन येत नाहीत, पण तरी देखील ते या गाड्यांची अगदी घरातल्या एखाद्या सदस्याप्रमाणे काळजी घेत असतात. ही 1948 ची मॉरिस आहे, 1970 ची मर्सिडीज आहे. आमच्याकडे ह्या आजोबांपासूनच्या गाड्या आहेत आणि आम्ही ते व्यवस्थित मेंटेन केल्यात पहिल्यापासून. काहीही छोटं मोठं जर त्यात झालं तर आम्ही ते लगेच रिपेअर करतो. गाड्या दर 8 दिवसातनं एकदा आमचा ड्रायव्हर सुरू करून आम्ही स्वतः त्याला एक छोटा राऊंड मारून वर्किंग कंडिशनमध्ये ठेवतो. ते महत्त्वाचं आहे. एक पार्ट भेटत नाहीत, मग आम्ही काही वेळा बनवावे लागतात. मग काही वेळा मुंबईत किंवा इतर ठिकाणी नॉर्थ इंडियामध्ये, दिल्लीत वगैरे पण मिळतात. मग तिथून आम्ही ते विकत आणतो. नवीन गाड्या आणि जुन्या गाड्यांमध्ये काय वाटतं फरक तुम्हाला? काय जुन्या गाड्या का प्रिय जास्त? जुन्या गाड्या प्रिय कारण त्याची जी अँटिक व्हॅल्यू आहे किंवा त्याची जी चालवण्याची पद्धत आहे, मॅन्युअल आहे, अजूनही इतके वर्ष झालं तरी त्या सुंदरपणे चालतात. मला वाटत नाही तर मॉडर्न गाड्या, नवीन सेन्सर्स आहेत त्याला एवढ्या आहेत, तर ते किती वर्ष त्यांचं लाईफ आहे आय डोंट नो, पण ह्या गाड्या तरी अजून अप्रतिमपणे चालतात. ओल्ड इज गोल्ड म्हणजे ओल्ड इज गोल्ड आहे. दादा काय सांगाल, विंटेज गाड्या जपण्याचा शॉक झाला आहे, कधीपासून तुमची गाडी आहे, कशा पद्धतीने तुम्ही याला मेंटेनचं काम आहे? ठीक आहे, पहिल्यापासून माझं नाव गुरुराज प्रकाश पवार, मी कोल्हापूरचाच रहिवासी आहे. गेली आता 3री पिढी आमची ही गाडी आहे घरातली. 1982 ला आपण इम्पोर्ट केली होती बाजीने आमच्या. तेव्हा इम्पोर्ट करणं थोडं कठीण होतं, त्यांना हाऊस म्हणून आम्ही इम्पोर्ट केली होती. त्याच्यानंतर त्या पद्धतीने 3री पिढी आम्ही जतन करतो ह्या गाडीसाठी. गेले 40 वर्ष आता गाडी आमच्याकडे आहे घरी. सिंगल ओनर गाडी आहे.
आता आबाजी वारले आमचे मागच्या वर्षी, त्याच्यानंतर आता ते आमच्या नावावर ट्रान्सफर केले गाडी. बाकी सगळे पेपर्स क्लिअर आहेत, इम्पोर्ट वगैरे काही त्यात प्रॉब्लेम नाही. आणि मेकॅनिकल वाईज जर म्हटला तर आपले रेग्युलर मंडळी बाबा आहेत, मंडळी बाबांचे मेकॅनिक आहेत, ते आपल्याला सगळं सहकार्य करतात. त्याहून काही स्पेअर्स एमर्जन्सी लागले, काही शॉर्टेज असतात मेकॅनिकल, तर चेसिस नंबर डायरेक्ट आपण मर्सिडीज क्लबला जर्मनीला मेल केला ना, तिकडून काय असेल ते मेड टू ऑर्डर करून ते आपल्याला परत पाठवून देतात काय असेल ते. कोल्हापूरकर काय वाटतं, एवढ्या वेगळ्या गाडीचा शॉप संपलाय, अनेक कोल्हापुरात गाड्या आहेत, आज कार्यक्रम ठेवलाय, खास कुठल्या गाड्यात आपण? नाही, गाड्या जपणे हे प्रत्येकाचे हौस आहे आणि कोल्हापुरात खूप हौशी लोक आहेत. माझं म्हणणं आहे की प्रत्येकानं आपली घरातली गाडी जतन करायला पाहिजे, न देता. लोकांना वाटते जुनी गाडी म्हणजे स्क्रॅप झाली, असं नाही. ते जतन करणे एक वेगळीच हौस आहे आणि त्या उत्साहाने ती जतन केली की आपल्याला त्याचा नक्कीच आनंद एक वेगळाच आहे त्या गोष्टीचा. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून जुन्या गाड्या या लोकांना पाहता याव्या, तसेच जुन्या गाड्यांचं वैभव लोकांना समजावं या उद्देशाने शहरातून ही रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये 1937 पासून ते 1990 सालापर्यंतच्या सर्व गाड्या रॅलीत सहभागी झाल्या होत्या. यावेळी अनेकांनी विंटेज कारचे फोटो आपल्या मोबाईलमध्ये कैद करायला विसरले नाहीत.